राज्यामध्ये मागील 2 दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे आणि या अतिवृष्टीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. यावरती राज्य सरकार काय उपाय करणार किंवा काय? आपल्याबरोबर आहेत आता शेतकरी स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब. काय सांगाल साहेब की आता राज्यामध्ये भयंकर बिकट परिस्थिती, शेतकरी अडचणीत आहे, काय सांगाल? राज्यामध्ये 10 मे पासून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. सरकार फक्त पंचनामे करतंय, बाकी काहीच करत नाही. पेरणीच्या आधी जिथं अतिवृष्टी झाली, जमिनी खरडून गेल्या, त्यांना अजून मदत मिळालेली नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पेरण्या सुद्धा करता आले नाहीत आणि घात साधून ज्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिकं हातातोंडाशी आलेली असताना आता पुन्हा पावसामध्ये ती सगळी वाया गेलेली आहेत. याची नुसतं पंचनाम्याचे आकडे आमच्या तोंडावर फेकले जात आहेत. एक तर पीक विम्यामध्ये ट्रिगर बदलून शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहेच. त्यामुळं वैयक्तिक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते गृहीत धरलं जात नाही आणि उंबरठा उत्पन्नाच्या आधाराने विमा दिला जातोय. इथं एका गावामध्ये काही भागामध्ये प्रचंड पाऊस झालाय, काही भागामध्ये पडलेला नाही, अशी परिस्थिती आहे. सर्कल तर लांबच. त्यामुळं हे जे निकष ठरवण्याचे निकष आहेत, नुकसान भरपाई ठरवण्याची, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय होतोय. त्याच्यावर सरकार काही करायला तयार नाही. 2024चा नुकसान भरपाई देण्याचा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून ती नुकसान भरपाई वाढत्या महागाईचा निर्देशांक लक्षात घेता वाढवायला पाहिजे, तर ती कमी केलं गेलेलं आहे आणि अजून एक दमडा सुद्धा सरकारनं दिलेला नाही. आता दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत. अजून काय परिस्थिती? 10 पर्यंत हा आकडा जावा म्हणून सरकार वाट बघतंय काय? का हा 16 पर्यंत आकडा जावा म्हणून वाट बघतंय? आणि याची लाज सरकारमधल्या एकाही मंत्र्याला वाटत नाही, ना कृषी मंत्र्याला वाटते, ना मुख्यमंत्र्याला वाटते, ना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटते. अशी स्थिती आहे. खरं तर सरकार एक वेगळ्या वळणावरती चाललंय काय किंवा राज्यात आता सध्या आरक्षणाचा इश्यू सर्वात मोठा आहे. आता बंजारा समाजाच्या लोक म्हणजे बंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा एस-टी प्रवर्गामधून आरक्षण मागायला लागले. म्हणजे आरक्षण हाच मुद्दा एक आहे का राज्यामध्ये? आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या जातींना एकमेकाच्या विरोधात झुंजवत ठेवायचं आणि जे मूळ प्रश्न आहेत, आज राज्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो युवकांच्या बेकारीचा आहे, बेरोजगारीचा आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, असंघटित मजुरांचा प्रश्न आहे. याबद्दल सरकार चकार शब्द सुद्धा काढत नाही आणि जे भविष्यातलं आरक्षण आहे त्यातून किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत मला माहित नाही, पण त्या आरक्षणाच्या नावाखाली वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या जबाबदारीमध्ये भांडणं लागली पाहिजे, संघर्ष झाला पाहिजे आणि त्यातच ते गुंतले पाहिजेत, असा एकूण सरकारचा डाव दिसतो. भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरे गट आणि भाजप एकमेकावरती तुटून पडतात, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या लोकांना असलेच प्रश्न महत्वाचे वाटतात आणि त्यातून शेतकरीच काय सामान्यांचे सगळे प्रश्न सगळे बाजूला पडलेले आहेत. खरं तर या आता पुढील महिन्यापासून सुप्रिया सुळे यांनी असं डिक्लेअर केलं की पुढच्या महिन्यापासून आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरणार आहोत. काय सांगा? पुढच्या महिन्यापासून कशाला, आतापासूनच उतरा असा माझा त्यांना सल्ला आहे. खरं तर सध्या आता एक नवीन एकच प्रश्न की सध्या गोवंश हत्येचा किंवा गोवंश कायद्यात बदल असावा ह्याबद्दल सगळीकडं जरा जास्त चर्चा चालू आहे. तुमचं मत काय वैयक्तिक? गोवंश हत्या बंदी कायद्यामुळं त्याचा सगळ्यात जास्त त्रास शेतकऱ्यांना होतोय. आमची संस्कृती आहे, गायीला आम्ही आई मानतो, माता मानतो. त्यामुळं जी देशी गाय आहे, मग ती खिलार असो, कंदारी असो, सहवाल असो किंवा गीर असो, या गायी कुणी विकत नाहीत. देशी गाय ही एकमेकाला भेट दिली जाते, कारण आईला विकायचं नाही ही त्याच्या पाठीमागची भावना असते. राहिला प्रश्न, हा जो कायदा आहे तो गोवंश कायदा असल्यामुळं गोवंश हत्याबंदी, त्या गोवंश मध्ये त्यांनी संकरित जनावरं धरलेली आहेत. त्याने म्हशीचा समावेश केलेला आहे, रेड्याचा समावेश केलेला आहे, संकरित बैलाचा समावेश केलेला आहे. आज संकरित बैल शेतीच्या दृष्टीने पूर्णपणे निरोगी आहे.
भाकड म्हैस काय करायचं हा प्रश्न आहे. भाकड संकरित गाय काय करायचा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही. जे भूतदया शिकवतात, प्राणीदया शिकवतात, त्यांनी याची जबाबदारी घ्यावी. त्यांनी आम्हाला पत्ता द्यावा, त्या ठिकाणी आम्ही ही जनावरं नेऊन पोच करायला तयार आहोत. हे होते राजू शेट्टी साहेब. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.